आता आपण बघूया टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। उपराष्ट्रपती जगदीप धनखड आज नागपुरात रामदेव बाबा विद्यापीठातील डिजिटल टॉवरचं त्यांच्या हस्ते होणार लोकार्पण। राज्य मंडळासोबत इतर सर्व मंडळांच्या शाळांमध्ये मराठी भाषा सक्तीची मराठी श्रेणी मूल्यांकनाची सवलत 2025-26 शैक्षणिक वर्षापासून रद्द होणार, शालेय शिक्षण विभागाचा निर्णय। ईद ए मिलादच्या सार्वजनिक सुट्टीमध्ये बदल, 16 सप्टेंबर ऐवजी 18 सप्टेंबरला ईद ए मिलादची सुट्टी। राज्य सरकारकडून 18 सप्टेंबरला ईद ए मिलादची सुट्टी जाहीर। लोकलच्या फेऱ्यांची संख्या वाढणार, दर 2.5 मिनिटांनी मिळणार लोकल, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती। चौकशीच्या नावाखाली मराठवाडा आणि विदर्भातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांची मदत थांबवली। मराठवाड्यातील 199 तर विदर्भातील 314 शेतकरी कुटुंब अजूनही सरकारी मदतीपासून वंचित। राज्यातील सर्वच वयोगटातील नागरिकांमध्ये श्रवण आणि श्वसनाच्या समस्यांमध्ये वाढ, उत्सव काळातील आवाजामुळे श्रवण तर फटाक्यांमुळे श्वसनाच्या विकारात वाढ। गत वर्षाच्या खरीप हंगामातील कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 1600 कोटींची मदत देण्याचा सरकारचा निर्णय, मदतीचं तातडीने वितरण करण्याचे कृषी आयुक्तांना आदेश। मायक्रोसॉफ्ट कंपनीची पुण्यातील हिंजवडीत आणखी 453 कोटी रुपयांची गुंतवणूक, हिंजवडी गावात 16.4 एकर जमीन खरेदी। मुंबईकरांना नवरात्रोत्सव, दसरा आणि दिवाळीत महागाईचा फटका बसणार, किरकोळ बाजारात खाद्यतेलाचे दर लिटर मागे 10 ते 20 रुपयांनी वाढणार।